नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत सुदर्शन घुले, त्यानंतर सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे यांना जे आहे तर जे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर जे पळून लावण्यात जे आहे आर्थिक मदत करणारे जे डॉक्टर आहेत संभाजी वायबसे, तर यांच्याविषयीची माहिती असणार आता मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे की ते डॉक्टर कोण आहेत जे आरोपींना पळून लावण्यामध्ये किंवा मग आर्थिक मदत करण्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। आणि हे आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी जेव्हा जे डॉक्टरांना ताब्यात घेतलं आणि त्यांची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांना या घटनेमध्ये जे मुख्य आरोपीमधून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुणे परिसरातून अटक केलेली आहे 3 डिसेंबर 2024 रोजी। आणि याची सगळी माहिती मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओतून देणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पळून लावण्यात मदत करणारा डॉक्टर कोण आहे तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे असे 3 आरोपींना पळून जाण्यासाठी एका डॉक्टरांनी मदत केली जे तपासात समोर आले होते। पोलीस तपासामध्ये हे जे प्रकरणानंतर जे लावण्यामध्ये एका डॉक्टरचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं। नंतर मग या डॉक्टरचे नाव जे आहे ते संभाजी वायबसे आहे, याने मदत केली असल्याचा पोलिसांना समजताच पोलिसांनी वायबसेची कसून चौकशी केली असता फरार दोन्ही आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना 3 जानेवारी 2024 रोजी पुण्यातील बालेवाडी परिसरातून अटक केलेला आहे। आणि आता जे आहे तर मुख्य आरोपी जे आहे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांना आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। तर सुदर्शन घुलेला आर्थिक मदत करणारा डॉक्टर वायबसे व त्याची वकील पत्नी यांना नांदेड येथून पोलिसांनी अटक केलं आणि त्यांची जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांना जे आहे तर ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला आणि त्यांना अटक करायला जे आहे तर यातूनच उघड झालं होतं माहिती आणि ते आरोपींपर्यंत पोहोचायला पोलिसांना जे आहे तर यश आलेलं आहे। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी सुदर्शन घुलेने डॉक्टर वायबसेला संपर्क केला असल्याचेही यातून सांगण्यात येत आहे, असेही आरोप त्यांच्यावर होत आहेत। याच दिवशी याच डॉक्टर वायबसेने आरोपीला पळून जाण्यासाठी आर्थिक मदतही केल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत। डॉक्टर वायबसे आधी बीड येथे डॉक्टरचं प्रशिक्षण घेत होते, त्यानंतर म्हणजे प्रॅक्टिस करत होते, त्यानंतर त्यांनी ते बंद करून जे आहे ऊसतोड मुकादम असल्याचं काम केलं, म्हणजे ऊसतोड मुकादमाचं काम केलं। आणि ते काम करत असतानाच त्यांना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या संपर्कात ते आले, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची ओळख झाली। त्यांची पत्नी जी आहे डॉक्टर वायबसेची तर ती वकील आहे, त्यांनीही काही काळ सरकारी वकील म्हणून कार्य केलेलं आहे, म्हणजे सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवसापासून वायबसे ही फरार असल्याचे जेव्हा कळाले तेव्हा हे पोलिसांनी त्यांना आधी पकडले आणि त्यानंतर जे आहे तर मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना यश आलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपींना पळून लावण्यात आणि आर्थिक मदत करणारे जे डॉक्टर आहेत संभाजी वायबसे तेही आता पोलिसांनी त्यांनाही अटक केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आणखी काय काय खुलासे येते तेही याच्यामध्ये सह आरोपी आहेत का ते पाहिलं जाणार आहे। आणि या तपासातून काय काय पुढे नवीन अपडेट येतं तर ते मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन। तर ते संपूर्ण अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका। धन्यवाद।